संक्षिप्त श्री गुरुचरित्र श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्ये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम नमो भगवते दत्तात्रेयाय। अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। ध्यानं बालार्क प्रभमीन्द्रनील जटिलं भस्मांग रागोज्ज्वलं शांतं नाद विलीन चित्तपवनं शार्दूल चर्मांबरं ब्रह्मज्ञे सनकादिभिः परिवृत्तं सिद्धेः समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे रुधिमुदाधेयं सदा योगिभिः। श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नामधारकाते सांगत अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठणाने परिसांप्रत करी दारुण जनान जमे पवित्राचरण म्हणोनी गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगत असे। श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रत श्रवण पठणे निश्चित कल्याण होईल सकलांचे ऐसे सांगोनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो। अत्री अनुसया कारण दत्तात्रेयाचे अवतरण माहुरगडी राहून अनंत लीला करीतसे यदु अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने। ओम द्राम ओम बीजमंत्र पठणे प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो। अवतार येती आणि जाती तैसी नोहे दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया करावया जगदुद्धार स्वये कष्टे विश्वंभर श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहतसे अनेक रूपे घेओनी श्री दत्त संचरती जनी जना सन्मार्ग दावोनी मोक्ष मार्गा लावितसे त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहतसे। काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरव वर्णात फिरे दत्त महास्वामी कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर श्री दत्त रूप अगोचर विविध रूपे फिरतसे। पिठापूर ग्रामात आपळराज सुमती राहत श्री दत्तात्रेया ते आराधित मनोभावे करोनिया तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षांदेही म्हणत दारी उभे राहोनिया सुमती भिक्षा वाढत पोटभरी जेवा म्हणत प्रसन्न होऊनी श्री दत्त म्हणती काय हवे तुते सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र व्हावा मज तैसा तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मयेती पाहतसे। पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नाम होत प्रसिद्ध जाणा दत्ताचे 16 वर्षापर्यंत माता पित्या ते सुख देत मग जाती हिमालयात दर्शन द्याया भक्तांते तेथून येती वाराणसीत काही काळ राहती गुप्त येवोनी गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करीती ते तेथुनी कुरवपुरात अंती स्थायिक होत दूरदुरोनी लोक येत स्वामी दर्शना कारणे महिमा होई अमित अन्नदान होई नित्य कुरवपुर महासिद्ध पीठ जाणा होतसे कुरवपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित एके दिनी त्यासी पुसत काय हवे ओ तुझ लागी रजक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावे ऐसे वाटत सुखी प्राणी या जगात एकची असे राजा तो श्रीपाद श्रीवल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात तो म्हणे दर्शन मजप्रत पुढील जन्मात होईल का स्वामी म्हणती तया प्रत मीही पुन्हा अवतरत देईन दर्शन तुझ प्रत विश्वास ठेवी बोलाचा श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवपुरी राहत लोकोद्धार करीत अमित महिमा होतसे
ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पुरवित जो जे मागे त्या ते देत महास्वामी अवधारा। श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत श्रीपाद शिवल्लभ समर्थ कुरवपुरी प्रकटले। ओवी संख्या 31। अध्याय पहिला समाप्त। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। कुरवपुरी राहती श्री दत्त श्रीपाद शिवल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोकोद्धारा कारणे। ऐसी काही वर्षे जात मग म्हणती भक्तांप्रत आम्ही आता होऊ गुप्त येथोनिया अवधारा। होऊ येथुनी गुप्त जाओनी राहू कर्दळीवनात काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी। नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवधारा। ऐसे सांगोनी भक्तांप्रत कृष्णा नदीत होती गुप्त श्रीशैल पर्वती प्रकटत महास्वामी अवधारा। काही काळ राहुनी तेथ कर्दळीवनी प्रवेशत समाधी लावूनी वैसत काही वर्षे तेथवरी। समाधी ते विसर्जोनी अवतार घेती श्रीपादमुनी कारंजा ग्राम म्हणोनी महाराष्ट्रात अवधारा। तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणो लागत लोक आश्चर्यचकित म्हणती दिव्य बालक हे। न रडे न मागे काही बालक ओम म्हणत राही सदा हास्य करीत राही ओम ऐसे म्हणोनिया। दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी गृही गुंजत ओम प्रकटला म्हणत लोक विस्मये तेधवा। ऐसी जाती वर्षे 7 बालक ओम राहे म्हणत परीन काही बोलत चिंतित होती सर्वही। इतरे जन जे बोलत ते सर्व कळे बालकाप्रत बरी प्रत्युत्तरी ओम म्हणत आणिक काही बोलेना। अंती पुसती तयासी सांग तू केव्हा बोलसी बालक खूण करोनी त्यासी सांगत असे ते अवधारा। खूण करोनी दावित मौजी बंधन करा म्हणत उपनयन होता त्वरित बोलेन आपण म्हणतसे। ऐसे ऐकोनी माता पिता मौजी बंधन तत्वता करो म्हणती निश्चिता तयारी करो लागले। सुमुहूर्त पाहुनी उपनयन केले पहा मौजी बंधन बालक वेदमंत्र म्हणून निज मौना ते सोडितसे। सर्वा आश्चर्य वाटत बालक पहा वर्षे 7 वेदमंत्र म्हणो लागत अवतार म्हणती दत्ताचा। तव नृसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती आम्ही संन्यासी असोयती गृहीन राहू निश्चये। ऐसे सांगुनी सर्वांप्रत निघाले स्वामी हिमालयात तेथे तप आचरित लोकोद्धारा कारणे। तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेथ तेथे येऊन राहिले। भिलवडी ग्रामासमीपत औदुंबर स्थान प्रख्यात आज जाहले असत दत्तस्थान म्हणोनिया। 4 मास राहती तेथ शक्ती ठेविती अमुप पादुका तेथे स्थापित जगदुद्धारा कारणे। ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते। उदर व्यथेने पीडित ब्राह्मणा करीती व्याधिमुक्त मूढा विद्वान करीत ऐसा महिमा जयाचा। माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करोन सायन देवासी अभयदान श्री गुरुकृपे मिळत असे। भक्तांसी उपदेश देती देह हा अनित्य म्हणती धर्म करा म्हणून सांगती मोक्ष मार्गा ते पावाया। सर्व येथे राहणार काही न येई बरोबर सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगाती। सायन देव दत्तभक्त कडगंची ग्रामी राहत तयावरी कृपा बहुत केली पहा श्री गुरुने। श्री गुरु सायन देवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात दत्तभक्ती राहे नांदत प्रिय भक्त अमुचा तू। सायन देव महाभक्त तयासी स्वामी सांगत आम्ही तुमचे गावा समीपत भविष्यकाळी वास करू। सायन देवाचे वंशात महाभक्त जन्मा येत नाम सरस्वती असत तया महाभक्ताचे। दत्तकृपा व्हावी प्राप्त म्हणून जाई अरण्यात तेथे भेटती महासिद्ध शिष्य पहा श्री गुरुचे। सरस्वतीसी म्हणती सिद्ध तू लिही श्री गुरुचरित्र श्री गुरुकथा त्यासी सांगत महासिद्ध ते अवधारा। श्री गुरूंच्या दिव्यकथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या घेऊनी हाती त्या ग्रंथा चरित्र लिखाणा आरंभिले। सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्री गुरुचे।
सायन देवासी आश्वासित तव ग्रामा समीपत गाणगापुरी राहू म्हणत भविष्य काळा माझारी सायन देवासी आश्वासून श्री गुरु करीती प्रयाण औदुंबर स्थानी येऊन कृष्णा किनारी राहिले तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्री दत्त तेथुनी पुढे निघत लोकोद्धार करावया तेथुनी पुढे निघती नृसिंहवाडी स्थानी जाती 12 वर्षे तेथे राहती तप करीती ते देखा श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येथे पाहत श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले। ओवी संख्या 40। अध्याय 2 समाप्त। अध्याय 3। श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते दत्तात्रेयाय। दत्तात्रेयो हरिकृष्णो मुकुंदो आनंददायकः मुनि दिगंबरो बालो सर्वज्ञो ज्ञानसागरः। श्री नृसिंह सरस्वती अमरापूर ग्रामा येती कृष्णा नदी किनारी राहती औदुंबर तळी देखा 12 वर्षे तेथे राहत लोकोद्धारा तप करीत अनेक लीला दावित भक्त रक्षणा कारणे नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान सहस्त्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना मनोहर पादुका असत जलयोगिनी सेवा करीत देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते जगद उद्धारा कारण नृसिंह सरस्वती दत्त आपण विविध लीला दाखवून मनोरथ पुरविती भक्तांचे अनेक लीला तेथे केल्या आहेत गुरुचरित्री वर्णिल्या महासिद्ध स्थान ये वेळा नृसिंहवाडी आहे हो। संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णो शकेना। अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला घेवड्याचा वेल असत शेंगा त्यासी बहु लागत तेणे उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले त्याचे घरी भिक्षेसी जात तो प्रेमे नेई गृहात घेवड्याची भाजी वाढीत तृप्त केले गुरुराया श्री गुरु म्हणती तयाप्रत तू होशील श्रीमंत ऐसे म्हणोनी निघत तेथुनी पुढे जावया गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत आणि निघोनी जात स्वस्थानासी श्री स्वामी कुदळ घेऊनी हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत तव गुप्तधन अकस्मात त्यासी पहा हो सापडले धनाचा हंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत पिढ्यासात पुरोनी उरत इतुके धन मिळे त्याते श्री दत्त दयावंत ऐसी लीला दावित दारिद्र्य भक्तांचे हारित करुणा सागर श्री गुरु संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना। नृसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत कृष्णा नदी समीप वाहत नृसिंहवाडी माझारी एके दिनी एक भक्त दुरोनी होता पाहत कृष्णा नदी दुभंगत देवता येती बाहेरी जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करो लागत भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहोनिया योगिनी स्वामी ते पूजित दिव्य प्रकाश तेथे पसरत श्री गुरु रूप अद्भुत भक्त तेव्हा पाहतसे नृसिंहवाडी स्थानात 12 वर्षे श्री गुरु राहत सिद्धस्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी मनोहर पादुका स्थापित त्याची पूजा करा म्हणत पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चये ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जाऊनी राहत नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविली नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य लोक भक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची गेल्या 700 वर्षात उद्धरिले लोक अनंत अपार महिमा होत आहे आजही तेथवरी शिरोळ ग्रामीचा एक भक्त 5 पुत्र त्याचे मरत येऊनी नृसिंहवाडीत पादुका ते सेवितसे पती पत्नी पादुका ते सेवित पूजा अर्चा करीती नित्य औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले 1 मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत पुत्र होईल म्हणत अभय देती तिज लागी प्रसन्न वदने गृही जात पुत्र होई तिज प्रत अति आनंदे वर्तत होती पहा तेथवरी पुत्रासी झाली वर्षे 7 घाला आला अकस्मात पुत्र झाला मृत एके दिनी अवधारा माता पिता दुःखित माता म्हणे आक्रंदत श्री गुरुनी दिधला वत्स अल्पायुषी का झाला लोकतिसी समजावित परिती काही न ऐकत अपार दुःख करीत पुत्र शवाते बिलगोनी तव श्री गुरु समर्थ साधू रूपे तेथे येत म्हणती जा पादुका स्थानात
वर लाधला तुला जेथे, पुत्र शवाते घेवोन जाई नृसिंहवाडी स्थान, पादुकावरी शिर ठेवोन अपार दुःख करीतसे, ऐसे करिता रात्र झाली निद्रा तिसी लागली, स्वप्नी गुरुमूर्ती आली काय दुःख म्हणती ते, पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करत, ऐसे ऐकोनी उठत माता विस्मित होतसे, पुत्रा ते पाहे जीवित पतीसी उठवोनी दावित, श्री गुरुकृपा अद्भुत म्हणोनी नमन करीतसे, नृसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमान, अदृश्य रूपे नारायण तेथे राहे सर्वदा, म्हणोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार, श्रोतया विनवी वारंवार भजा भजा हो श्री गुरुसी। ओवी संख्या 40। अध्याय 3 समाप्त। अध्याय 4 श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अमृत प्राशिता अमर होती भक्त, श्री गुरुचरित्र सुधारस म्हणोनी नित्य सेवावा, तया नृसिंहवाडीत 12 वर्षे गुरु राहत, दीनजना उद्धरित कृपा कटाक्षे करोनिया, असो नृसिंहवाडी सोडून गुरु येती गाणगापूर स्थान, भीमा अमरजा संगम पाहोन तप करीती ते त्या स्थळी, संगमी अनुष्ठान करीत भिक्षेशी येती ग्रामात, एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला, कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेसी जात, तो प्रेमे नेई गृहात अति आदर करीतसे, एकदा त्या गृही जात ब्राह्मण नसे गृहात, भार्या त्याची या म्हणत पाट देई बैसावया, श्री गुरुसी बैसवोनी म्हणे पहाती ब्राह्मणी, आजी प्यावे फक्त पाणी गृही काही असेना, तव म्हणती श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात, दूध देई मजप्रत ऐसे म्हणती तियेला, श्री स्वामीसी ती म्हणत वांझ मैसती असत, तव म्हणती श्री गुरुनाथ दोही आम्हा पुढे तू, ब्राह्मणी म्हैस दोहत 2 हंडे दूध मिळत, अति आश्चर्य वाटत पाहोनी लीला स्वामींची, वांज महिषी दूध देई वार्ता सर्वा कळेही, दर्शनासी गर्दी होई श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या, कुमसी नामे ग्रामात एक यती होता राहत, त्रिविक्रम भारती असत नाम त्या यतिरायाचे, स्वामी कीर्ती ऐकोन निंदा करी आपण, म्हणे संन्यासाशी महिमान ऐसे हवे कशाला, स्वामी नृसिंह सरस्वती आपल्या भक्ता सांगती, जावे कुमसी ग्रामाप्रती भेटू म्हणती यतीला, बैसोनिया पालखित त्या यतीच्या ग्रामा जात, यती दुरोनी पाहत साष्टांग नमन करीतसे, रोज त्रिविक्रम भारती मानस पूजा जी करीती, त्या रूपे नृसिंह सरस्वती देती दर्शन ते धवा, पाहुनी इष्टदैवत मुनी स्वामी ते नमस्कारित, म्हणे तू साक्षात दत्त नररूपे राहतसे, ऐशा लीला अनंत श्री गुरु भक्तांसी दावित, भक्ती मार्गा ते वाढवित गाणगापुरी राहोनिया, त्रिविक्रम भारती भजे नृसिंह सरस्वती, लोक बहुमान देती महासाधू म्हणोनिया, 2 विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत, आम्ही महापंडित 4 वेद जाणतसो, ग्रामोग्रामी फिरोन अनेक पंडिता हरवोन, जयपत्रे घेवोन आम्ही येथे आलोसे, तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हाप्रत, वाद करावया वेदांत म्हणोनी आम्ही आलोसे, आम्हा सवे वाद करा अथवा हार मान्य करा, विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी, त्रिविक्रम भारती म्हणत आम्ही संन्यासी असत, न जाणो वेदशास्त्रार्थ काही न कळे आम्हासी, मग हारीपत्र द्या लिहून ऐसे म्हणती ब्राह्मण, यती म्हणे त्या लागोन गाणगापुरी चलावे, तेथे असती श्री गुरुवर नृसिंह सरस्वती अवतार, हारीपत्र तया समोर लिहून देईन तुम्हासी, चला म्हणोनी उठत ब्राह्मण बैसती पालखित, त्रिविक्रम यती चालत निघाले गाणग्रामासी, गाणगापुरासी येत श्री स्वामीसी नमस्कारित, त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामीसी ते दवा, वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरोन, पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणोनिया, श्री नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणा ते पाचारिती, आढ्यतेने उभय येती बैसती समोर स्वामींच्या, स्वामी तयासी म्हणत विद्या विनयेन शोभत, वाद करोनी काय मिळत लिहुनी कासया हवे तुम्हा, आढ्यता खोर ब्राह्मण नोळखिती श्री गुरु लागोन, म्हणती द्या लिहून हरलो म्हणोन दोघेही, अथवा जिंका वादात 4 वेद आम्हा पाठ, आम्हा सवे शास्त्रार्थ करोनी जिंका तुम्ही हो, श्री गुरु त्या ते समजावित
परी तेन ऐकत वाद करा ऐसे म्हणत पुन्हा पुन्हा तेथवरी इतुकिया अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी एक मातंग अवधारी जात होता तेधवा स्वामी त्या ते पाचारिती कोठला कोण विचारिती तो म्हणे शेतावरती चाललो काम करावया स्वामी शिष्यांशी सांगत रेषा भूमीवरी काढी जात शिष्य रेषा काढीत शोते पुढे अवधारा मातंगासी स्वामी म्हणत एक एक रेष ओलांडित पुढे येई म्हणत मातंग तैसे करीतसे पहिली रेषा लंगिता स्तब्धता आली चित्ता म्हणे मी भिल्ल पर्वता बन राखा नाम माझे दुसरी रेषा लंघिता बोलू लागे अनेक वार्ता लोक विस्मित चित्ता पाहो लागले स्वामीसी तिसरी रेषा लंघिता म्हणे आपण गंगासुत कामजसी पाचारित ऐसे म्हणोनी पुसतसे चौथी रेषा लंघिता म्हणे आपण शूद्र याती जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचारिले पाचवी रेषा लंघिता म्हणे मी वैश्य आता व्यापार उदिम तत्वता सोमदत्त नाम माझे सहावी रेषा लंघिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता अनेक पराक्रम करता गोदावरी नाम माझे सातवी रेषा लंघिता क्षण म्हणे मी पूर्ण ब्राह्मण वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणत असे करावाद मजसी म्हणत मी आहे शब्द पंडित सर्व वेद कंठस्थ करोनी येथे आलोसे श्री गुरु म्हणती त्यासी हे ब्राह्मण आले चर्चेसी या सवे वेदवादासी तू करावे म्हणोनिया पाहुनी हा चमत्कार पंडित कापती थरथर करीती साष्टांग नमस्कार श्री गुरु नृसिंह स्वामीसी नमस्कार करोनी ब्राह्मण गेले क्षमा मागोन इकडे शूद्र होऊनी ब्राह्मण लोकांसी तो म्हणत असे मी आहे ब्राह्मण शिवो नका मज लागोन हे सर्व पाहोन जना विस्मय वाटत असे स्वामी शिष्यांसी म्हणती पाणी ओता शिरावरती होईल सर्व विस्मृती पुन्हा मातंग होईल तो ओतता जल डोक्यावर सर्व पडला त्यासी विसर करोनी स्वामीसी नमस्कार शेतावरी तो जात असे श्री गुरुचरित्र अद्भुत येथे सांगे संक्षिप्त दत्तावधूत अपुले चित्त श्री गुरुचरणी वाहतसे ओवी संख्या 53 अध्याय 4 समाप्त। अध्याय 5 श्री गणेशाय नमः ओम दत्त परब्रह्माय स्वाहा दिगंबर मुने बाला समर्था विश्वस्वामिने परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिधे ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओम शून्य शून्याय विद्महे परम शून्याय धीमहि तन्नो ब्रह्मदत्त प्रचोदयात ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात असो गाणगापुरात महिमा चंद्र कलेसम वाढत सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो रोगी आणि व्याधिग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करोनी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते महिमा तया त्रैमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची काया धरोनी मानवाची अद्भुत चरित्र केले हो भक्त येती यात्रेसी एको भावे भक्तिसी श्री गुरुदर्शन मात्रेसी सकलाभिष्टे पूर्ण होती दैन्य पुरुष होती श्रियायुक्त वांझेसी पुत्र होत आरोग्य मिळे भक्तांप्रत श्री गुरु ते पाहता माहुरगड स्थानात एक विप्र होता राहत पुत्र त्याचा व्याधिग्रस्त सर्व उपाय हरत असे करीती अनेक उपचार परिरोग दुर्धर वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास नृसिंह सरस्वती समर्थ यतिवरा ते पहावे रोगी पतीसी घेऊन येई स्वामी दर्शना कारण परिप्रवासाचा क्षीण त्या रोग्या ते साहेना गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत श्री गुरुमूर्तीसी पाहत परमानंदे डोलत असे रोगी असे डोलित त्या ते काढावे म्हणत तव तो झाला मृत पत्नी आकांत करीत असे कळे स्वामींसी वर्तमान चरण तीर्थ देवोन प्रोक्षा म्हणती विप्रा लागोन जिवंत होऊनी बैसला सर्व करीती जय जयकार नृसिंह सरस्वती ईश्वर प्रकटला पहा भूवर नररूपा ते धरवनिया ऐसा महिमा अपरंपार दीनदयाळ करुणासागर बालमुकुंद भक्तोद्धार करीत राहे सर्वदा अनेक रूपे धरित दीनजना उद्धरित भगवान श्रीदत्त लोकोद्धारा कष्ट तसे त्याचा महिमा अनंत कृपा त्याची अनंत रूपे त्याची अनंत अनंत नामे तयाची विश्वोद्धारा कारण सदैव कष्टे नारायण अगाध त्याचे महिमान कोणी वर्णो शकेना
असो गाणगापुरात नित्य नूतन महिमा होत, दूर दुरोनी लोक येत स्वामी दर्शना कारणे. नित्य होई अन्नदान भक्त करीती आराधन, होई सहस्त्र भोजन ऐसे नित्य चालतसे. भास्कर नामे विप्र दारिद्र्य असे पीडित, स्वामीसी भोजन करावे म्हणत शिधा घेऊन येतसे. तिघांसी पुरेल इतके साहित्य तो सवे घेऊन येत, परी जव पाहत असंख्य नित्य जेवताती. रोज जेवती हजार पाहुनी भ्याले अंतर, स्वामी भोजनाचा विचार सोडोनी तो देतसे. ब्राह्मण तयासी म्हणत सहस्त्र भोजन होई नित्य, स्वामीसी तू काय देत म्हणोनी चेष्टा करताती. स्वामी तयासी पाचारिती शिधा त्याचा पाहती, स्वयंपाक करी म्हणती ऐसे सांगती तयाला. तिघांपुरते अन्न तयार करी तो ब्राह्मण, स्वामी म्हणती आण स्वयंपाक तुझा मज जवळी. कफनी त्यावरी टाकीत वाडा म्हणती भक्तांप्रत, शिष्यांसी स्वामी म्हणत सहाय्य करावे तयाला. शिष्य सहाय्य करीत पंगती उठो लागत, 4 सहस्त्र जेवित ऐसा महिमा श्री गुरुचा. जलचरांसी देती अन्न पक्ष्यांसी देती अन्न, होई अन्नपूर्णा प्रसन्न ऐसा महिमा श्री गुरुचा. सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र ऐसे परियेसी, याची निमित्ते बहुअसी भक्त झाले श्री गुरुचे. ओवी संख्या 33. अध्याय 5वा समाप्त. अध्याय 6वा. श्री गणेशाय नमः. ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा. तया गाणगापुरात महिमा नूतन होई नित्य, दूर दुरोनी लोक येत श्री गुरुदर्शना कारणे. एक ब्राह्मण दर्शना येत, सवे पत्नी असत, वयवर्षे 60 असत. येऊनी नमी श्री गुरुसी. श्री गुरु पुसती तियेसी काय इच्छा मानसी, ती म्हणे पुढील जन्मासी पुत्र व्हावा म्हणोनिया. जहाले वांझ या जन्मात दूषण करीती समस्त, पुत्र व्हावा पुढील जन्मात म्हणोनिया पार्थितसे. श्री गुरु म्हणती तियेसी कोण जाणे पुढील जन्मासी, याच जन्मी पुत्र कन्येसी पावसी ऐसे करीतो मी. वृद्धा म्हणे स्वामीसी होत नाही विटाळसी, स्वामी म्हणती चिंता कायसी आपण येथे असताना. त्याच रात्री होई विटाळसी, 1 वर्षात कन्येसी जन्म देई वृद्धा हर्षी ऐसा महिमा श्री गुरुचा. नाम सरस्वती ठेवित श्री गुरुसी ती म्हणत, नृसिंह केव्हा येत उदरी माझ्या तव कृपे. हासोनी स्वामी म्हणत पुढील वर्षी पुत्र होत, श्री गुरुवचन यथार्थ पुत्र झाला परियेसा. ऐसा करुणेचा सागर भक्त इच्छा पुरविणार, श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहतसे. नरहरी नामे एक विप्र स्वामी दर्शनासी येत, सर्वांगी असे कुष्ठ शरण येई श्री गुरुसी. एक काष्ठ त्या ते देत म्हणती सेवी तया प्रत, पाणी घाली नित्य सेवा याची तू करी. यासी जव येतील पर्ण जाईल कुष्ठ संपूर्ण, ऐकोनी हे आश्वासन विप्र घेई काष्ठाते. संगमावरी जाऊन तेथे काष्ठ रोवून, नित्य घाली स्नान त्या काष्ठासी प्रेमाने. ऐसे जाती दिवस 7 श्री गुरु पहावयासी येत, कमंडलू तीर्थ घालीत मंत्रोनी त्या काष्ठासी. तात्काळ पर्णे फुटत औदुंबर वृक्ष दिसत, नृसिंह सरस्वती समर्थ महिमा ऐसा जयाचा. तात्काळ विप्राचे कुष्ठ जात सुवर्ण देह त्याचा होत, नृसिंह स्वामी श्री दत्त ऐशा लीला तयाच्या. एकदा सायन देवासी घेऊनी जाती संगमासी, दावोनी वर्षा मायासी मन त्याचे पाहिले. म्हणती जाई ग्रामात अग्नी घेऊनी ये परत, 2 सर्प पाठवित पथ दाखविण्या तया लागी. काशी महिमा सांगत गुरुभक्ती करावी म्हणत, दिव्य दर्शन घडवित तया सायन देवासी. एक तंतुकार भक्त स्वामी सेवा करीत, झाडणे सारवण करीत आश्रमात राहितो. शिवरात्री पर्वासाठी श्रीशैल यात्रेसी, जाती सर्व ग्रामवासी भक्त तेथे राहिला. स्वामी म्हणती तयासी तू का न गेलासी, तो म्हणे तुम्ही शिवची असता जावे कशाला. शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयासी चल जाओशी शैल्यासी, यात्रा पाहुनी येऊया. तो म्हणे श्रीशैल दूर असत 15 दिन चालाया लागत, आज शिवरात्र असत कैसे पोचू म्हणतसे. त्यासी जवळ बोलावित पायधरी म्हणती घट्ट, दुसरे क्षणी श्रीशैल पर्वतात जावोनिया पोचले ते. स्वामी म्हणती भक्ताप्रत तू जाई मंदिरात, भक्त जाई मंदिरात शिवदर्शन करावया. मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नृसिंह सरस्वती दिसत, लोक त्यांचे दर्शन घेत पाहुनी विस्मित होतसे. करुनी तेथे नमस्कार परतोनी येई बाहेर, जेथे बैसले श्री गुरुवर
तेथे येऊनी नमितसे. म्हणे आत तुम्हीच आहात, बाहेरही तुम्ही आहात. तुम्ही असता गाणगापुरात, लोक येथे येती का? स्वामी तया म्हणती, क्षेत्र महिमा सांगती. तो म्हणे नृसिंह सरस्वती, मायेत मजला पाडू नको. तूच असशी परमेश्वर, भरोनी राहसी चराचर. ऐसे म्हणोनी नमस्कार, करी भक्त श्री गुरु ते. नंदीनामा ब्राह्मण, सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण. तुळजापुरा जाऊन 3 वर्षे आराधिले. 3 संवत्सर उपवास, द्विज कष्टला बहुवस. निरोप झाला त्यास, चंदला परमेश्वरी जवळी जाणे. जगदंबेचा निरोप घेऊनी, आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुरश्चरणी, पुनरपी केले उपवास. देवी त्यासी निरोप देत, गाणगापुरी जावे म्हणत. तेथे असती श्री दत्त, बरा तेथे होशील तू. विप्रासी क्रोध येत, म्हणे तू देवी असत. मनुष्यापासी का पाठवित, ऐसे म्हणे देवीसी. पुन्हा देवी स्वप्नात येत, क्रोधे त्यासी म्हणत. तो नर नव्हे दत्त, जाई शरण तया लागी. दुसरे दिनी प्रभाती, निघे गाणगापुरासी. प्रवास करोनी अष्टदिशी, गाणगापुरी पोचतसे. दुरोनी श्री गुरुसी नमस्कारित, श्री गुरु त्यासी म्हणत. देवी पासोनी मनुष्याप्रत, का आलासी नरवरा. ऐकोनी ऐसी मात, चरणी नमस्कार करीत. म्हणे तू ईश्वर असत, जाणिले मनीचे सर्वही. श्री गुरु म्हणती सायन देवासी, न्यावे संगमी यासी. दूर टाका याच्या वस्त्रांसी, संगमी स्नान करवावे. नवी वस्त्रे द्या यासी, आणा मग गाणगापुरासी. ऐसे सांगोनी तयासी, संगमी देती पाठवनिया. जुनी वस्त्रे दूर टाकत, संगमी स्नान करीत. सुवर्ण देह होत, कुष्ठ गेले निघोनिया. येई मग गाणगापुरात, श्री स्वामींचे स्तवन करीत. म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात, नररूपे अवतरला. ऐसे अगाध महिमान, नित्य होई अन्नदान. ते गाणगापूर स्थान, अपार महिमा तेथीचा. हिपरगी ग्रामात, नंदी नामे कवी असत. शिवावरी कवित्व करीत, 5 कवन नित्य करी. लोक म्हणती तयाप्रत, नृसिंह सरस्वती श्री दत्त. त्यावरी करी काही कवित्व, ऐसे म्हणती तयाला. तो म्हणे श्री शंकर, त्यासी अर्पिले जिव्हार. नृसिंह सरस्वती गुरुवर, नरस्तुती मी न करी. ऐसे बोलूनी आपण, गेला शिवपूजे कारण. पूजा करिता ध्यान, लागले तया द्विजासी. लिंगस्थानी नृसिंह सरस्वती, बैसले तयासी दिसती. हासोनी त्या ते म्हणती, माझी पूजा करी तोसी का. पाहुनी ऐसा चमत्कार, करी साष्टांग नमस्कार. म्हणे नृसिंह सरस्वती श्री शंकर, नररूपे अवतरला. येऊनी गाणगापुरात, साष्टांग नमस्कार करीत. कवित्व करी नित्य, ऐसा महिमा श्री गुरूंचा. गाणगापुरी श्री गुरु राहत, दर्शना येती 7 भक्त. सर्वही श्री गुरु ते म्हणत, यावे अमुच्या घरासी. श्री गुरु सर्वा हो म्हणती, सर्वही आपल्या घरा जाती. पुन्हा कालांतरे मिळती, म्हणती श्री गुरु घरी आले. 8 रूप झाले आपण, अपार महिमा नारायण. 7-8 गेले आपण, गाणगापुरी ही होतेची. श्री गुरु नृसिंह सरस्वती, अवतरला असे त्रैमूर्ती. गाणगापुरी वास करीती, आता असे प्रत्यक्ष. किती वर्णावा महिमा, जेथे वेदांची झाली सीमा. लक्षावधी भक्तजना, उद्धरिले पहा श्री गुरुने. गाणगापूर संगम मार्गात, शेतकरी एक राहत. नमस्कार करी नित्य, श्री गुरु जाता संगमी. श्री गुरु एकदा म्हणत, काय आहे तुझ्या मनात. तो म्हणे शेतात, विपुल धान्य पिकावे. श्री गुरु म्हणती तयाप्रत, कापोन टाकी शेत. विस्मये पाही भक्त, काय करावे म्हणोनिया. परीक्षणात सावरोन, म्हणे आज्ञा प्रमाण. टाकी शेत कापोन, वेडा म्हणती लोक त्याते. परी घडले विपरीत, ते रात्री अतिवर्षा होत. सर्वांचे पीक होई नष्ट, वाचले पीक भक्ताचे. कापलेल्या शेतात 18 पट धान्य होत. ज्वारी वाटे लोकात, ओला दुष्काळ म्हणोनिया. ऐसा अगाध महिमा, वर्णिता होई सीमा. एक एक ईश्वरी महिमा, नृसिंह स्वामी सरस्वतीची. म्हणोनी सरस्वती गंगाधर, करी श्रोत्यांसी नमस्कार. नृसिंह सरस्वती गुरुवर, श्री दत्ता पहा प्रकटले. ओवी संख्या 66. अध्याय 6वा समाप्त. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. हे दत्तात्रेया गुरुवर्या, मजवर्ती करी तू दया. सद्भक्तासी सदया, अन्न वस्त्रा ते देई तू. तैसेची देई सद्गुण, देई सद्गुरु दर्शन. करुणामय ज्यांचे जीवन, लोकोद्धारार्थ अवतरले. तया गाणगापूर ग्रामात 20 वर्षे श्री गुरु राहत.
भीमा अमरजा संगम स्थानात तप केले श्री गुरुने, श्रीपाद शिवल्लभ अवतारात रजक एक सेवा करीत, पुनर्जन्मात राजा होत श्री गुरु म्हणती तयासी, तो बिदरचा राजा होत श्री स्वामींच्या दर्शनासी येत, काय रजका कैसा असत श्री गुरु म्हणती तयाला, राजा ते पूर्वजन्म आठवत म्हणे श्रींची कुरोपुरात, सेवा केली म्हणून या जन्मात राजा होऊनी जन्मलो, जेथे श्रींची स्थाने असत भूमी राजा दान करीत, औदुंबर नृसिंहवाडीस ग्रामोत्पन्न दान देतसे, तैसेची गाणगापुरात विपुल दान राजा देत, ब्राह्मण वस्ती वसवित श्री गुरुसेवा करावया, रोगी आणि व्याधिग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त, सेवा करोनी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते, आजही गाणगापूर स्थान असे दिव्य महिमा संपन्न, लाखो लोक दर्शना कारण प्रतिवर्षी जाती ते स्थळी, प्रभू दत्त त्या स्थानात 20 वर्षे स्वये राहत, लोककल्याण कारणार्थ शक्ती तेथे ठेविती, यश कीर्ती धनमान आरोग्य ज्ञान समाधान, सिद्धी तपसाधन प्राप्त भक्ता होतसे, ऐसे अद्भुत स्थान केले जगदुद्धारार्थ निर्माण, आणि स्वये आपण कर्दळी वनात गेले ते, स्वामी नृसिंह सरस्वती सर्व भक्ता पाचारिती, कर्दळी वनात जाऊ म्हणती गुप्त व्हावया कारणे, पादुका स्थापिती तेथ निर्गुण पादुका त्या म्हणत, आणि तेथोनी निघत नृसिंह स्वामी सरस्वती, गाणगापुराहूनी निघत सांगाती असती 4 भक्त, श्रीशैल्य पर्वती येत मल्लिकार्जुना ते पहावया, काही दिन तेथे राहत मग भक्तांशी सांगत, जावे तुम्ही आता परत कर्दळी वनात जातो मी, ऐसे म्हणून श्रीदत्त कृष्णा नदी किनारी येत, कर्दळी पानावरी बैसत कृष्णा नदी माझारी, आश्चर्य पाहती भक्त जलावरी श्री गुरुतरंगत, पानावरी बैसोनी जात पैल तिरासी श्री स्वामी, कर्दळी पर्णी बैसोनी तरंगत जाती कृष्णे मधुनी, पैल तिरा जाओनी हात दाविती भक्तांना, 2 पावले पुढे जात आणि पहा होती गुप्त, ऐसी लीला अद्भुत भक्त विस्मये पाहती, नृसिंह स्वामी सरस्वती कर्दळी वनात गुप्त होती, 700 वर्ष पूर्ण होती या घटनेसी अवधारा, कली 5 सहस्त्र 101 1921 शालिवाहन शक, प्रमाथी नाम संवत्सरात ग्रंथ पूर्ण झाला हा, श्रीदत्त आज्ञे करोन होई ग्रंथ निर्माण, भाविका ताट भरोन अमृत पहा वाढले, औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर दत्त तीर्थे मनोहर, लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होतसे, आजही होती चमत्कार व्याधी कष्ट होती दूर, श्री नृसिंह सरस्वती गुरुवर कार्य त्याचे करीतसे, ऐशा लीला अनंत येथे पाहिल्या संक्षिप्त, दत्तावधूत लीन होत सद्गुरु चरणी सर्वदा, संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे पूर्ण होत, सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होती निश्चये, देवतांची कृपा होत सिद्धांची दर्शने होत, परमार्थी प्रगती होत पठणे नित्य ग्रंथाच्या, अडली कामे पूर्ण होत संसार कष्ट दूर होत, भाविकांसी मोक्ष प्राप्त ग्रंथ पठणे होतसे, मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवार अष्टमी असत, दत्त जयंती समीपत ग्रंथ पूर्ण होतसे. ओवी संख्या 31. अध्याय 7वा समाप्त. एकूण ओवी संख्या 294. इति श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्त.